नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भोपळा तुरीच्या डाळीमध्ये टाकून त्याचा अशी छान अशी आमटी सांबर आज आपण बनवणार आहोत। झटपट तयार होणारी आणि खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे। याला तुम्ही पापड, गरम गरम राईस, पोळी, भाकरी तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही एन्जॉय करू शकता। तसेच लहान मुलांनाही अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया। हे बघा, यासाठी आपण एक भोपळा घेणार आहोत। तुरीची डाळ, लाल तिखट, हा आहे धनिया पावडर, पिवळा मसाला पण त्याला म्हणतात, जिरे, हळद, मोहरी, सांबर मसाला, मिरच्या, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण। अद्रक लसूण पेस्ट। हे बघा, भोपळा आपण अशा पद्धतीने छान असा बारीक असा कट करून घेतलेला आहे। आधी आपण तेल टाकूया। तेल छान असं गरम होऊ द्यायचे आपल्याला। यामध्ये मी आता मोहरी टाकलेली आहे। मोहरी गरम झाली की मी यात मीठ टाकणार आहे, अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर, सांबर मसाला, हळद, कढीपत्ता आणि यात लगेच मी आता टोमॅटो टाकणार। छानपैकी असं आपल्याला मिक्स करून घेतलं की यात मी थोडंसं आता मीठ टाकते। आणि आपण सुके मसाले टाकले म्हणून मी आज याला शिजण्यासाठी पाणी टाकते। 3 कप असं पाणी टाकायचं। आणि टमाटे होण्यापर्यंत याला एक आपण छोटीशी वाफ देऊ। फुल गॅसवरच मी हे ठेवलेलं आहे। आता आपण बघूया। हे बघ, थोडंसं पाणी टाकून मसाले होऊ दिले, एकदम छान अशी कलरही त्याला येतो आणि छान असे शिजतात पण। थोडंसं पाणी टाकून मंद आचेवर त्याला फोडणीला होऊ द्यायचं आपल्याला। हे बघ, टोमॅटो एकदम छान असा झालेला आहे। आणि आपल्या मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केली, म्हणजे मसाला छानपैकी झालेला आहे। आता यामध्ये आपण तुरीची डाळ ॲड करू।
भोपळा ॲड करूया आपला. छानपैकी आपल्याला मसाला तसं परतून घ्यायचा आहे. हे बघा, याला असं मस्त 5 मिनिटापर्यंत आपल्याला छान असं होऊ द्यायचं आहे. तर यामध्ये आपण पाणी ॲड करूया. त्याला आता मी कुकरमध्ये ॲड करणार आहे आणि आपण याला 2 शिट्ट्या देऊन घेऊया. हे बघा, ह्या भाजीला मी आता कुकरमध्ये शिफ्ट केला आहे. आता याला आपण 2-3 शिट्ट्या देऊन घेऊ. आता याला आपण शिट्ट्या द्यायला ठेवून दिल्या. अशा पद्धतीने आपण याला शिट्ट्या देऊन घेऊया. कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या झाल्यावर आपण गॅस बंद करून याला थंड होण्यासाठी साईडला ठेवूया. थंड झालेले आता आपण खोलून बघूया. हे बघा, छानपैकी आपलं भोपळा आणि डाळ अशी शिजलेली आहे. आता आपण याला वरतून तडका देऊया. त्याला छानपैकी असे मिक्स करून घेऊया पळीनेच. चला आता फोडणी देऊया. तेल ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी, मिरच्या, जिरे आणि लसूण आपण टाकलेला आहे. यात थोडासा कढीपत्ता पण मी टाकते आणि थोडीशी अशी कोथिंबीर. लसूण आपल्याला छानपैकी होऊ द्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने झालेलं आहे. आता यात आपण डाळ टाकू. अशा पद्धतीने याला आता आपण उकळू देऊया. हे बघा, आपल्या डाळीला आता छानपैकी अशी उकळी आलेली आहे. आता आपण ही गरमागरम अशी सर्व करूया. हे बघा, आपली भोपळा टाकून केलेली तुरीची डाळ आपली तयार आहे. तर तुम्ही पोळी, भात, राईससोबत एन्जॉय करू शकता. खायला अशी खूप सुंदर अशी लागणारी ही रेसिपी आहे आणि लहान मुलांनाही खूप पौष्टिक अशी डाळ आहे. सोबत पापड, लोणचं यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.